तर मित्रांनो, आजच्या ठरलं तर मालिकेच्या 805 नंबरच्या भागामध्ये आपल्याला सायलीचं 2.0 म्हणजे असं नवीन व्हर्जन बघायला मिळणार आहे. कारण तिला अर्जुनने चॅलेंज केलं होतं की प्रियासमोर तुम्ही एकदम नांगी टाकता, तिच्यासमोर तुम्ही तुमचं वेगळं रूप दाखवा. आणि सायलीने ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत आज प्रियाचा डाव तिच्यावर कसा उलटवला हे आपल्याला बघायला मजा येईल. त्याकरता हा भाग पूर्ण बघा. तर मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन, सायली, प्रताप आणि कल्पना अश्विनसाठी त्याच्या बर्थडेची सरप्राईज पार्टी प्लॅन करत असतात. सायलीने त्याचा आवडता रव्याचा केक तयार केला असतो आणि प्रताप आणि अर्जुनने मिळून घरात सजावट केलेली असते. मग कल्पना जाते अश्विनच्या रूमकडे आणि त्याच्या रूमचं दार ठोठावते. त्यावेळेस अर्जुन आणि प्रिया झोपले असतात, पण दार ठोठावल्यामुळे दोघे उठतात. अश्विन कल्पनाला विचारतो, मामा काय झालं? त्यावेळेस ती घाबरट स्वरात म्हणते की तुझी बाबाची तब्येत ठीक नाही आहे, माझ्यासोबत लवकर चल. अश्विन लगेच निघून जातो. मात्र प्रिया या म्हाताऱ्यांचं काय करावं, यांच्या आजारपणामुळे आपली झोपे पूर्ण होत नाही असा स्वर काढत तीही बाहेर येते. जसा अश्विन बाहेर येतो, सर्वजण त्याला हॅपी बर्थडे म्हणून सरप्राईज करतात आणि अश्विन त्यावेळेस एकदम आनंदून जातो आणि त्यावेळेस आश्चर्यचकितसुद्धा होतो. तो म्हणतो, मला वाटलं होतं की तुम्ही माझा बर्थडे विसरला असाल. आणि मित्रांनो, त्यावेळेस प्रिया चक्क अश्विनचा बर्थडे विसरली असते. ती मनात विचार करते की गेले काही दिवसापासून घरच्यांचं माझ्याशी काही व्यवस्थित पटत नाही आहे आणि त्यांना कळलं की मी याचा बर्थडे विसरले तर ते माझ्या अंकी चिडतील, म्हणून ती शांत बसते. मग इकडे सायली अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी, एक वेळ आम्ही तुमचा बर्थडे विसरू, पण तुमचा भाऊ हा तुमचा बर्थडे कधीच विसरणार नाही. आणि मग अश्विन तो केक बघून फार खुश होतो, म्हणतो वाव, माझा आवडता रव्याचा केक केलाय. मग प्रताप त्याला सांगतो की हा केक सायलीने तयार केलाय आणि बाकी सजावट मी आणि अर्जुनने केली आहे. मग काय मित्रांनो, त्यावेळेस प्रताप कल्पना म्हणतो, चला आपण आता केक कापूया. मग अश्विन केक कापतो. मग सगळ्यांना तो हळूहळू प्रत्येक घास शेअर करतो. मग प्रताप तन्वीला म्हणतो की तू त्याला विश कर. मग अश्विन जोरात ओरडतो, काय बाबा, इथं माझा बड्डे पण विसरली आहे, हिचा लक्षात माझा बड्डे पण नाही. मग प्रियाचा चेहरा बघण्यासारखा होतो. मात्र ती नेहमीप्रमाणे वेळ मारून येते. ती त्याला म्हणते, अरे मी तुझा बड्डे विसरले नव्हते, मी तुला काल म्हणाले ना उद्या आपल्याकडे एक पार्सल येणार आहे, ते पार्सल दुसरं काही नसून तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट होतं, पण मी तुला ते सगळ्यांसारखं सरप्राईज देणार होते. मग अश्विन ते ऐकून जाम खुश होतो. मग प्रिया मनात पुन्हा विचार करते, बरं झाला खुश झाला, कारण याला नाराज करून आपल्याला चालणार नाही. तिकडे अर्जुन म्हणतो, प्रिया मी तुला ना काही वेबसाईटच्या लिंक देतो, त्याच्यावरून आपण काही मागितलं तर सेम डे डिलिव्हरी असते, म्हणजे तुला ना अश्विनसाठी काहीतरी चांगलं गिफ्ट मागवता येईल. मग त्यावेळेस प्रियाचा चेहरा पुन्हा एकदा पडतो. तिला वाटतं आता आपलं काही खरं नाही. पण त्यावेळेस कल्पना म्हणते, जाऊ दे ना अर्जुन, काय तर भांडण करून काढतो. मग मात्र अर्जुनचा सूर ना सिरियस होतो. तो म्हणतो, अजून भांडणाला सुरुवातच कुठे झाली आहे, आता भांडण होणार. आणि मित्रांनो, मलाही वाटलं आता काहीतरी तो उकरून काढतोय काय, पण तो अश्विनचा जो बर्थडे केक असतो तो घेऊन पळतो. अश्विनला म्हणतो, आता हा सगळा केक मी खाणार. मग काय, दोघांची धावाधाव सुरू होते आणि इकडे सगळे हसी मजाकमध्ये गुंतून पडतात. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की पूर्णाई कुठे? मलाही तोच प्रश्न पडला होता. अश्विनी कल्पना म्हणतो की पूर्णाईच्या पाया पडतो. मात्र प्रताप तिला म्हणतो, अरे राहू दे ना, ते आता तिचं वय झालंय आणि तिला झोपेची खूप गरज होती, नाही तर आम्हीच तिला बोलवलं असतं ना हा बर्थडे प्लॅन करायला. मग मात्र ते सगळे झोपून जातात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो, डायनिंग टेबलवर सगळेजण बसलेले असतात. त्यावेळेस पूर्णाची जाम चिडली असते, कारण तिला कोणी सरप्राईज पार्टीबद्दल सांगितलं नसतं आणि विशेष म्हणजे तिला तो केक खायचा असतो. ती जाम चिडते. ती म्हणते, म्हणून काय झालं, तुम्ही मला उठवलं नाही तर? माझ्याकडे केक पण नाही ठेवला तुम्ही. कल्पना म्हणते, त्यामध्ये खूप साखर होती. सायली सुद्धा म्हणते, हो पूर्णाई, तो बर्थडे केक स्पेशली अश्विन भाऊजीसाठी केला होता आणि त्यात खूप साखर होती, तुम्हाला चालणार नाही. मग पूर्णाई म्हणते, का आपल्या घरात जर बिना साखरेची आईस्क्रीम बनू शकते तर बिना साखरेचा केक का बनू शकत नाही? मग सायली प्रॉमिस करते की मी तुम्हाला बिना साखरेचा केक तयार करून देईल. मग पूर्णाई म्हणते, आपण ना अश्विनच्या बर्थडेसाठी एक काम करूया, आपण संध्याकाळी आपल्या ट्रस्टच्या बाजूला एक नवीन हॉटेल उघडलंय, तिकडे जेवायला जाऊ. प्रतापही ऐकून खूप खुश होतो. तो म्हणतो, हो हो नक्कीच जाऊया. आणि तिथून अश्विनचं हॉस्पिटल पण जवळ आहे, कारण अश्विन सकाळीच हॉस्पिटलला गेला असतो, कारण त्याला एक इमर्जन्सी आली असते. मग सगळे काय प्लॅनिंग करायचं वगैरे वगैरे चाललं असतं. त्यावेळेस प्रिया काय करते, आता ह्या बर्थडेचं जे जेवण खावण आहे ते बाहेर न करता घरीच करूया म्हणून प्लॅन करते. ते म्हणते, आपण बाहेर का जायचं? माझ्या नवऱ्या अश्विनला
घरचंच खायला आवडतं, तर आपण घरचंच काहीतरी करूया ना. मग सायली म्हणते, कारण सायलीला तिला डाव कळाला असतो. ती लगेच म्हणते, हो हो प्रिया, मला कळालं तुला काय सांगायचं ते, म्हणजे आपण घरीच स्वयंपाक करूया असं तुला म्हणायचं आहे का? मग प्रताप म्हणतो, असं कसं? आपण जर बाहेर गेलो तर घरात जी नेहमी स्वयंपाक करते त्या सुनेला, मग त्याला लक्षात येतं की हा सगळ्यांना राग येईल, म्हणून तो त्या सुनबाईला म्हणजे त्या प्रियाला पण तो घेतो, त्यांना थोडा आराम मिळेल. आणि प्रियाला म्हणतो की मग स्वयंपाक कोण करणार, तू करणार का? ती म्हणते, नाही नाही मी काय करणार, विमलताई आहे ना. मग मात्र त्या सगळ्यांचा चेहरा उतरतो की त्यांना कळतं गेला काही येत नाही, ही फक्त बाता मारते. मात्र ती आणखी तिचा डाव पुढे नेते. ती म्हणते, अश्विनला घरचं खायला आवडतं आणि त्याला बरंच काही आवडतं, म्हणून आपण घरीच प्लॅन करूया. मग काय मित्रांनो, सगळे म्हणजे म्हणतात ठीक आहे आपण घरीच करूया. मग मात्र सायली सांगते की अश्विन भाऊला हे आवडतं, अश्विन भाऊजीला ते आवडतं, आणि सगळे एक लिस्ट तयार होते. मग ती लगेच म्हणते, मी ना ह्यांना वरती नेऊन कॉपी देऊन येते आणि मग तयारीला लागते. मग जशी ती वरती जाते मित्रांनो, ती अर्जुनला म्हणते, का हो ही प्रिया काही दिवसापासून खूप नाटकी वागते ना. अशी म्हणतं हो. अर्जुन म्हणतं हो, काल रात्री पण तिने जे नाटकं केली ना ते बघितले आपण. तिने काय गिफ्ट वगैरे मागितलं नव्हतं, पण तिने वेळ मारून नेली. आणि मग सायली म्हणते, आज तर तिने कहरच केला. सगळे बाहेर जाऊन जेवायची तयारी करत असताना ही मात्र म्हणते आपण घरीच स्वयंपाक करूया. अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे, तिला तेही कळतं की स्वयंपाक तूच करणार आहे, तुला कसं कामाला लावायचं हे तिला चांगलं कळतं, आणि तिला हेही माहीत आहे की तू तिला काय अपोज करणार नाही. मी तुला चॅलेंज केलं होतं की तुझं सायली 2.0 व्हर्जन दाखव, पण तू काय ते दाखवायला दिसत नाही आहे. मग मात्र सायली म्हणते, काळजी करू नका, आता बघा मी कुणाला न दाखवता तिचा कसा डाव उघडकीस आणते, आणि यात फक्त एकच व्यक्ती दाखवेल, ती म्हणजे स्वतः प्रिया. तर पुढच्या सीनमध्ये मित्रांनो, अर्जुन सोबत सायली वरून खाली येते आणि त्याच्या बाजूला बसून सोफ्यावर मस्त चहा पीत बसली असते, आणि तिला असं चहा पिताना बघून प्रियाचा मात्र तळपापड होतो. ती विचार करते, अरे ही तर मस्तपैकी चहा पीत बसली, मग स्वयंपाक कोण करणार? ती सुद्धा मित्रांनो कॉफीचं मग घेऊन डायनिंग टेबलपाशी उभी असते, आणि मग तिला असं बघून पूर्णाजी तिला म्हणते की तन्वी तू पण बसून कॉफी पी ना. मात्र ती म्हणते नाही नाही, सायली जागा उठली ना की मी तिथे बसूनच चहा पिल किंवा कॉफी पिल. मात्र सायली म्हणते, अगं मला ना खूप वेळ आहे, त्यामुळे तू बसून घे डायनिंग टेबलवर चहा पी कॉफी पी. मग मात्र प्रिया तिच्याकडे येते, हे हे कसं चालेल, तुला तर स्वयंपाक करायचा आहे ना, किती तयारी करायची आपल्याला. मग मात्र सायली तिचा एक मस्त ट्रम्प कार्ड बाहेर करते. ती म्हणते, अगं मी ना वरती जाऊन विचार केला की हे नवरा बायकोचं प्रेम आहे, आज तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि तुमच्या दोघांच्या मध्ये मी कबाब हट्टी बनणार नाही. तुझ्या नवऱ्याला जे काय आवडतं ना ते तू स्वतः बनव. मग मात्र प्रियाचा चेहरा उतरतो. ती म्हणते, असं कसं, ठरलं होतं ना आपलं? मग ती म्हणते, हो ठरलं होतं मान्य मला, पण तुझा नवरा आहे, तुमची लाईफ आहे, तुमचे काही क्षण आहेत, त्यांच्यामध्ये मी काय येऊ? आणि मला आज स्वयंपाकाची सुट्टी भेटली तर मी विचार करते की यांच्यासोबत म्हणजे अर्जुनसोबत बाहेर जाऊन मस्तपैकी एन्जॉय करू. मात्र हे ऐकून प्रियाचा चेहरा पार उतरतो, पण तिला काय बोलावं तेही कळत नाही, कारण की चिडली बिडली तर सगळ्यांसमोरचा खरा चेहरा येईल. मग मात्र ती नुसती ठामपणे उभी राहते. मग मात्र प्रताप म्हणतो, हो हो आज सायलीला तिच्याच नवऱ्यासोबत एन्जॉय करूया ना. मग पूर्णही पण त्याला होकर येते, हो किती मजा येईल ना, आज दोन जोड्या त्यांचे सहवास करताय, त्यांचं एन्जॉय करताय. मग मात्र मित्रांनो प्रियाचा चेहरा आणखीनच पडतो. प्रताप म्हणतो, आजचा मेनू काय होता? मग सायली सगळा मेनू वाचून दाखवते, म्हणजे म्हणून दाखवते. मग त्यावेळेस प्रिया मात्र म्हणते, आता काय करावं काय नाही. मग ती अशी उभी असताना बघून कल्पना त्याला विचारते, प्रिया म्हणजे तन्वी तुला जमेल ना ग सगळं? आणि ती उत्तर द्यायच्या आधीच पूर्ण म्हणते, काळे जमणार, आपल्या नवऱ्यासाठी बायकांना स्वयंपाक करायला किती आनंद होतो, तर मला वाटतं तन्वीला पण हे जमेल. मग काय पुन्हा असं म्हटल्यानंतर प्रियावर तन्वीला तिला होकार द्यावाच लागतो. आणि मित्रांनो इथे आजचा मजेदार भाग संपलाय. तर तुम्हाला सायलीचं 2.0 व्हर्जन कसं वाटलं ते कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर.